प्रेक्षक वर्गाची अत्यंत येथे मध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण की स्पर्धा फार मोठी ती पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषकाची स्पर्धा आणि इथे मात्र पहिलाच बॉल, कुणाचा हा बॉल येते सुरेख होता. यॉर्कर लेनचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पहिल्याच बॉल वरती इथे वापर केला आणि डॉट चेंडूची सांगता दर्जेदार स्टार्ट देतोय आपल्या टीमसाठी. नावाली टीमचा हा गोलंदाज कुणाल पाटील. जबरदस्त स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला, कारण की नावाली संघ एक मजबूत संघ आहे, तेवढाच मजबूत संघ इथे पाहायला मिळते नवापाडा. यावेळेचा बॉल सुरेख होता, इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता. भरपूर चांगले क्षेत्ररक्षण, बॅकअपचा क्षेत्ररक्षण, दर्जेदार इथे मध्ये क्षेत्ररक्षण दाखवत असताना मात्र एक धाव मिळेल या बॉल वरती. श्री गणेशन होते टीम नवापाड्याचं एक या आकड्यावरती. तर याच दरम्यान सचिन वालीलकर यांचा शुभागमन होते, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सरचे स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर बोलूया मॅच कडे. ते मात्र तिसरा बॉल फेकण्यासाठी कुणाल सज्ज होते. शाकिनीला नवापाड्याचा स्टार खेळाडू पिंट्या जोशी, यावेळी पिंट्या जोशीनं भरपूर चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक सुरेश पाटील चेंडूवरती आले, तोपर्यंत इथे मात्र मिळतायत या बॉल वरती 2 धावा आणि 2 धावेच्या सहाय्यानं अकाउंट ओपन होते. तो म्हणजेच पिंट्या जोशीचं धाव फलकावरती धावा लागल्या 3. याच दरम्यान जनार्दन वालीलकर यांचा शुभागमन होते, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. खूप सारी मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभत असताना, कारण की मान्यवर म्हटलं तर स्टेजची शोभा यांच्या माध्यमातून वाढत असते आणि स्पर्धेमध्ये एक भरपूर चांगले त्यांचं योगदान असतं. आणि ते मान्यवरांचं शुभागमन मात्र यावेळेच्या बॉलमध्ये टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. याच कारण कोणती धाव या चेंडूवरती मिळत नाहीये आणि ते मात्र डॉट चेंडूची सांगता. कुणालचं करेल कौतुक ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय, कारण की त्यानं फेकलेत तब्बल 4 बॉल आणि अवघ्या 3 धावा पॉवर सर्कल मध्ये त्यानं खर्च केल्या. व्हेरी गुड बॉलिंग क्वालिटी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅक टू द बॉलर, खूप चांगला फटका, सुमधुर आवाज येत असताना स्क्रीन समोर हा येतोय पिंट्याच्या गेल्यात. व्हेरी गुड बॉलिंग क्वालिटी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळी बॅक टू द बॉलर, खूप चांगला फटका, सुमधुर करायचं कधी बी तुफानी करतो या. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला, कारण की मोठा फटका अद्यापर्यंत आला नव्हता आणि पिंट्याच्या बॅक मधनं येत असताना चौकारानं 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी काय फटका आहे, यावेळी प्रेक्षक वर्गाला अभिवादन करणारा हा ब्रँडेड सिक्सर येते मधनं येत असताना चौकारानं 7 धावा पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तब्बल 4 बॉलवरती भरपूर चांगली गोलंदाजी झाली होती. त्यानंतर आलेली फटकेबाजी आपण पाहिली पिंट्या जोशीच्या बॅट मध्ये चौकार, त्यानंतर षटकार आणि धाव संख्या जी कमी होती त्याला इथे मात्र उंचावर नेण्याचा प्रयत्न इथे केला पिंट्या जोशीनं आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या तर तब्बल 13 धावा धावफलकामध्ये एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण झालाय नवापाडा टीम साठी, कारण की 5 षटकांची मॅच या पिंट्या जोशी याच खेळीसाठी जाणार होतो आणि त्याने इथे मात्र प्रेक्षक वर्गाला ओळख आपली पटवून दिली आहे. कारण की ओप लेनचा बॉल आपण पाहिला तर स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर फेकला. मात्र यावेळी शिवम एक यंग स्टार, यंग टॅलेंट नावाली टीमचा इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता, अपील इथे झालाय, मात्र क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज इथे पाहायला मिळाला. 1 धाव या चेंडूवरती अंकित होईल, कारण की समोरच्या संघाला आपल्याला विचार केला तर माहिती आहे, कारण की पिंट्या जोशीचा एक महत्वपूर्ण विकेट होता आणि त्याला इथे मात्र अपिलात आणणं गरजेचं होतं, कारण की इथे मात्र जर पिंट्या बाद झाला तर नक्कीच इथे मात्र धावसंख्येला लगाम लावू शकेल आणि तितका तगडा फलंदाज आहे तो म्हणजे पिंट्या जोशी. याच दरम्यान राजाराम पाटील यांचा शुभागमन होते, त्यांना सुद्धा विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवता. राष्ट्रवादी चषक आणि ते मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून सुद्धा आपण राष्ट्रवादीचा संगीत सातत्यानं ऐकताना आपण पाहता. क्रिकेट विथ म्युझिक असा द्विगुणी संगम इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा शिवमचा हा बॉल बॅक टू द बॉलर, इथे मात्र गॅप मध्ये चेंडू भन्नाट वेगाने निघून जातोय.
सीमा रेखा बाहेर संगम इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज शिवमचा हा बॉल बॅक टू द बोल्डर. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू भन्नाट वेगानं निघून जातोय. सीमा रेखा बाहेर. चौकरण धावानं वेग येते. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 18 या आकड्यावरती. भरपूर चांगली बॅटिंग करतोय पिंट्या. मात्र तेवढाच तगडा गोलंदाज आहे तो म्हणजे शिवम गोंधली. यावेळेचा बॉल इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू लोकांना सीमारेखा लगत जाते. मात्र नेमकं काय केलं, जिथे एक धाव होती तिथे मात्र चौका बोलली बॉल इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू लोकांना सीमा रेखा लगत. धन्यवाद धन्यवाद डीजे. पिंट्या इथे मात्र अक्षरशः इथे मात्र बरसलाय, कारण की त्याची बॅटिंग इथे मात्र भरपूर चांगली होत असताना पॉवर सर्कलचा फायदा तो उठवतो या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल सुरेख होता. शिवम भरपूर चांगली इथे गोलंदाजी करत असताना या बॉल वरती इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आणि डॉट चेंडूची सांगता वटगो अंतिम बॉल या षटकातील असेल. बाकी धाव संख्येवरती नजर टाकली तर धाव संख्या धावफलकावरती लागली तब्बल 26 धावा. बिनगडीबाद एक चांगला स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते नवापाडा. त्यांच्या विरोधात नावाली अशी लढत आपण पाहता आणि इथे मात्र गोलंदाजांवरती चढवलेले प्रत्याल्ले आपण पाहिले. पॉवर सर्कलच्या पाबंदीमध्ये वटगो पॉवर सर्कलचा हा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. शिवम गोंधली एक यंगस्टार गोलंदाज. भरपूर चांगला स्ट्रोक लगावला, कारण की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं आणि अंतिम बॉल वरती मिळाले सिंगल. सिंगलच्या सहाय्याने षटक समाप्तीचा इशाराला पंचांचा आणि इथे मात्र पॉवर सर्कलची 2 षटक झाली समाप्त आणि 2 षटकाखेरीस 0 विकेट. इथे मात्र माघारी परत असताना 27 धावा धावफलकावरती. षटकामध्ये वादळी खेळ आपण पाहिला, कारण की 27 धावा धावफलकावरती लगावल्या. शिवम आणि करण वरती इथे कुणाल वरती चढवली हल्ले आपण पाहिले. त्यानंतर आता मात्र तिसऱ्या गोलंदाज येतोय तो म्हणजेच सुरेश पाटील. एक अष्टपैलू खेळाडू नावाली टीमचा. मात्र इथून कमबॅक त्यांना करावं लागेल तो म्हणजेच नवापाडा टीमच्या विरोधात. ज्याप्रमाणे त्यांचा खेळ चालूया लयबद्ध खेळ पिंट्या जोशीचा मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र रनआउटची संधी. फंबल झाले. राहुल पवार त्या क्षेत्रामध्ये होते. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण. अति घाई संकटामध्ये असे नेहमीच म्हटलं जातं. या दरम्यान जनार्दन वालिलकर यांचा शुभागमन होते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत या केंद्र स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मात्र अति घाई संकटात नेहमीच म्हटलं जातं. मात्र 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. यावेळेचा बॉल इथे चेंडू हवेमध्ये फ्लाय झाल्या. पाहायचे मात्र झेल टिपला जाईल का. जजमेंट भरपूर चांगलं झाले आणि सुरेशनं सुरेखरित्या झेल टिपत असताना माघारी परतवलंय. एक बिग विकेट, एक मोठा मोहरा इथे मात्र गळाला सापडतो तो म्हणजेच पिंट्या जोशी. बॅक टू द पवेलियन. उदो बोला उदो माझा आई माऊली. DJ दत्ता कसारा. ती घाई संकटात नेहमीच म्हटलं जातं. मात्र 2 धावा. त्यावेळेचा बॉल इथे चेंडू हवेमध्ये फ्लाय झाल्या. पाहायचे मात्र झेल टिप करेल कौतुकच्या वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण पाहिली तर 11 चेंडूचा त्यानं खेळ केला आणि 25 धावसंख्येचं योगदान दिलं. सुरेशला मिळालं यश. पुन्हा एकदा पुढचा बॉल स्ट्रायकनेला सुरेंद्र मात्र स्विच हिट लगावलाय आणि इथे मात्र भरपूर चांगला स्ट्रोक इथे असताना सुरेशच्या बॅट इथे मात्र सुरेंद्रच्या बॅट मध्ये
चौकाराच्या सहाय्याने धाव संख्येला वेग येते 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुरेश मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षणाची कुठेतरी साथ मिळत नाहीये. मात्र यावेळेचा बॉल स्टेप आउट. विराट कोहलीची आठवण घडून देणारा हा फटका. नेत्रदीपक डोळ्याचा पार न पेणारा हा नेत्रदीपक षटकार. मात्र क्षेत्ररक्षणाची कुठेतरी साथ मिळत नाहीये. गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षणाची कुठेतरी साथ मिळत नाहीये. पण हवी होते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल पॅटर्नशिप भरपूर चांगला स्ट्रोक. अजून एक चौकार येतोय. फलंदाज सुरेंद्र हवी होते सुरेश वरती आणि मात्र षटक समाप्तीचा इशारा. 4 नाही ते धाव संख्येला वेग येतोय. तब्बल 3 षटकाच्या अखेरीस 47 फलंदाजी करणारा नवापाडा संघ. DJ Swag. भरपूर चांगला संकेत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहता. मात्र यावेळी वादळी खेळ मैदानाच्या मध्ये पेश होत असताना 3 षटकांची झाली समाप्ती. आता मध्ये 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्राचारण केले जाते. तो म्हणजे शिवम गोंधली. एक यंग टॅलेंट गोलंदाज आहे. भरपूर चांगली गोलंदाजीची लाईनअप आहे आणि ते पाहता येते. मात्र त्याला इथे कमबॅक करावं लागेल कारण की 3 षटकामध्ये आल्या 47 धावा. इथून कमबॅक फार महत्वाचा आहे. तो म्हणजे नावारी टीमला. स्ट्रायकिंग लाईनला खेळाडू नवीन आलेला फलंदाज इथे मात्र बऱ्याच उशिरा स्ट्रायकिंग लाईनला हेमंत. गोलंदाज शिवम सज्ज होत आहेत. मात्र बॅक फुटला खूप चांगला फटका एक्झिक्यूट करतायत. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. मात्र चेंडू पाहता फरार होतोय. सीमा रेखा बाहेर आलेला हा फलंदाज सुद्धा एक चौकारानं स्टार्ट येतोय आपल्या टीमसाठी. म्हणजे नावारी टीमला. स्ट्रायकिंग लाईनला खेळाडू नवीन आलेला फलंदाज इथे मात्र बऱ्याच उशिरा स्ट्रायकिंग लाईनला हेमंत. गोलंदाज शिवम 51 धावा धाव फलकावरती लागल्यात नवापाडा टीमच्या. यावेळेचा बॉल आता मात्र सुरेख बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय शिवम गोंधली कारण की इथून कमबॅक गरजेचं आहे आपल्या टीमसाठी कारण की 51 धावा 4थं षटक मार्ग असताना. मात्र या खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजांना मदतकारी विकेट आहे ते पाहता येते. मात्र धावा रोखण्यात जर यश मिळालं येणाऱ्या काही षटकामध्ये तर येणाऱ्या काळामध्ये सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल आमच्या लाडक्या क्रीडारसिकांना. गोलंदाज पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल इथे मात्र टाईट लगावण्याचा प्रयत्न होता. अत्यंत मेहनत तिथे केली होती ते म्हणजे सुनील पाटीलला. मात्र झेल ड्रॉप होते. मिळेल एकच धाव. काही क्षणामध्ये जर प्रयत्न करत राहिल्या तर नक्कीच काही क्षणामध्ये त्याचं फल नेहमीच मिळत असतं. गोलंदाज शिवमचं करेल कौतुक ज्याप्रमाणे तो गोलंदाजी आता करतोय या मॅच मध्ये. यावेळी भरपूर चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न होते मात्र प्रयत्नांना यश मिळत नाही. चेंडू एका टप्प्यानंतर सीमारेखा बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. शिवमचं करेल कौतुक ज्याप्रमाणे तो गोलंदाजी आता करतोय या मॅच मध्ये. चार चेंडूचा गेम समाप्त झाला. 56 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शिवमनं मात्र कमबॅक केलं होतं मात्र या बॉलवरती आला चौकार. सुरेंद्र पूर्णपणे हवी होत असताना भरपूर चांगली बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. बॅकफुटला येऊन खूप चांगला फटका. अजून एक त्याच दिशेनं चेंडू सीमारेखा बाहेर जातोय. सुरेंद्रच्या बॅट मधला बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार येत असताना
शिवमनं मात्र कमबॅक केलं होतं. मात्र या बॉलवरती आला चौकार. सुरेंद्र पूर्णपणे हवी होत असताना भरपूर चांगली बॅटिंग तो करतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. या वेळेचा बॉल इथे मात्र भरपूर चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये चेंडू गोलीच्या वेगानं सीमा रेखा बाहेर. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार येत असताना सुरेंद्रचं करेल कौतुक. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय भरपूर चांगली बॅटिंग. चौकारानं इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. चौकारांची हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली आणि चौकारानं धाव संख्येला वेग येत असताना संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 64 या आकड्यावरती. शिवमनं मात्र कमबॅक केलं होतं. मात्र या बॉलवरती आला चौकार. सुरेंद्र पूर्णपणे हवी होत असताना भरपूर चांगली बॅटिंग तो करतोय. या मॅच मध्ये बॅकवर्ड लावून गोलंदाज शिवमचं करेल कौतुक. ज्याप्रमाणे तो गोलंदाजी आता करतोय या मॅच मध्ये. यावेळी भरपूर चांगला फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शिवमनं मात्र कमबॅक केलं होतं. मात्र या बॉलवरती आला चौकार. सुरेंद्र पूर्णपणे हवी होत असताना भरपूर चांगली बॅटिंग तो करतोय. यावेळेचा बॉल इथे मात्र करत असताना या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय. कारण की 9 बॉलवरती त्यानं तब्बल 28 धावसंख्येची इनिंग साकारली आहे. मात्र येणारे 6 बॉल इथे बाकी असतील. 6 बॉलवरती काय घडलं जाईल. 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं तर बरं 71 धावसंख्येचं टार्गेट होतं. त्या सहजरित्या चेंज झाल्या होत्या. त्यानंतर आता मात्र अंतिम षटक राहुल पवार. यावेळेचा बॉल कार्पेट ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक येतात. त्या क्षेत्रामध्ये सुरेश पाटील चेंडूला फील करतील, फेकतील. तोपर्यंत मिळेल या बॉलवरती सिंगल आणि सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली आहे. कारण की फलंदाजाला माहिती आहे पूर्णपणे हवी झालाय समोरचा फलंदाज सुरेंद्र आणि त्याला स्ट्राईक वरती हाणणं गरजेचं होतं आणि तो इथे मात्र स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईक सुरेंद्रला आपण पाहता. धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 65. आता मात्र षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र इथे मात्र चालू असताना नावाली आणि नवापाडा अशी लढत आपण एन्जॉय करता. नवापाडा संघ बॅटिंग करतोय आणि भरपूर चांगली स्ट्रोक त्यांच्या बॅट मधला. यावेळेचा बॉल आहे ते मात्र बेडकावून दिलाय सीमा रेखा बाहेर. यावेळी सुरेंद्र नावाचा ब्रँड या चेंडूवरती चिपकवलाय. 6 धावांसाठी षटकार. आपण एन्जॉय करता. नवापाडा संघ बॅटिंग करतोय आणि भरपूर चांगली स्ट्रोक त्यांच्या बॅट मधला. तर जोरदार टाळ्या होत्या या बॅटिंग फलंदाजासाठी. काय स्ट्रोक तो लगावतोय. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका. मात्र यावेळी या बॉल वरती झाला कमबॅक. व्हेरी गुड बॉलिंग. कारण की सुरेंद्र समोर डॉट बॉल फेकणं कुठेतरी मागडे आणि इथे मात्र ते काही चित्र इथे मात्र पाहायला मिळलं तर म्हणजे राहुल पवार कडनं भरपूर चांगली गोलंदाजी. फुलटास इथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र सीमा लगत चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत इथे मात्र मिळतायत या बॉलवरती तब्बल 2 धावा. फुल्लर लेनचा बॉल होता. फसवा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मध्ये गती कमी करण्याचा प्रयत्न होता राहुल पवारचा आणि इथे मात्र 2 धावा मिळतायत. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 73 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेचा बॉल सरळ केले तर यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र सुरेंद्र सारखा एक मोठा विकेट मैदानातून बाहेर होत असताना वैयक्तिक त्याच्या खेळीचा विचार केला तर वैयक्तिक 36 धावसंख्येची इनिंग साकारून तो माघारी परतलाय. धन्यवाद. 12 बॉल 36 धावेची इनिंग साकारून इथे मात्र माघारी परतलाय आणि खेळाडू कक्षामध्ये त्याचं स्वागत केलं जातंय. ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग या मॅच मध्ये केली आणि इथे मात्र धावसंख्येला पूर्णपणे वेग दिला. 73 या आकड्यावरती संघ अडकलाय. मात्र यावेळी अंतिम षटकातील अंतिम बॉल
या बेचा बॉल खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला हेमंतच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक आले सुरेश पाटील. तोपर्यंत एकच संमेलन एका धावेने इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिल्या तर नवापाडा टीमनं बनवल्या तब्बल 74 धावा आणि 75 धाव संख्येचा सेकंड सेशन मध्ये टार्गेट असेल तो म्हणजेच नावाली संघाला मॅच एकदम मात्र पाहायला गेलं तर भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे कारण की तितकीच तगडी बॅटिंग लाईनअप आहे ते म्हणजेच नावाली संघामध्ये आहे आणि ते पाहता येते मात्र सामना थरारनाट्य माजवणारा पाहायला मिळेल. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडलं जाईल ते ऐकण्यासाठी जाऊया आमच्या इथे मात्र सिनियर समालोचक दत्ता इंदरकर मॅम फ्रॉम मोकाशीवाडा यांच्याकडे जाऊया. तर बघा आपण या ठिकाणी कॉमेंट्री ऐकली. युवा टॅलेंटर कॉमेंटेटर या ठिकाणी सिद्धी करवले गावचे आदेश पाटील. खरोखरच बंधूंनो यंग स्टारने पुढे यायला हवं कारण आपल्या विभागाचा जर विचार करायचा झाला तर कॉमेंट्रेटर सौरभ पाटील खूप कमी आहेत. नक्कीच कोणीतरी पावलं उचलायला पाहिजेत आपल्या विभागातून सुद्धा. तर हे होतं आदेश पाटील सिद्धी करवलेचे कॉमेंट्रेटर. बंधून आपण पाहिला या स्पर्धेतील जय हनुमान स्पोर्ट आणि अनिल स्पोर्ट यांच्या विद्यमाने राष्ट्रवादी चषक 2021 आणि या चषकाचे प्रमुख प्रणेते आपण पाहतो सौदागाव राष्ट्रवादी सहसचिव जीवन शेठ वालीलकर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 8 संघ खेळवले गेले आणि त्या 8 संघामधून आपल्याच विभागातील अर्जुन 11 टायगर संघ खूप चांगली कामगिरी बंधून त्या संघाने केली आणि कालच फायनलचं तिकीट बुक केलं. आज मात्र तब्बल या स्पर्धेच्या माध्यमातून 8 संघ. पहिला सामना आपण पाहिला तो म्हणजे मोठी देसाई संघाने जिंकला आणि दुसरा सामना आमच्या दैसर संघाने जिंकला आणि आता मात्र रंगतोय या मैदानावर या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. आपण प्रथम फलंदाजी पाहिली या ठिकाणी टेनिस क्रिकेट विश्वातील 2 मातब्बर फलंदाज ॲज द ओपनरच्या भूमिकेत गेलं होतं. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव बंधून आपण पाहिलं पिंट्या जोशी नवापाडा. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये 4 व्हीलर मालिकावीर प्राप्त हा खेळाडू आपण पाहिला प्रथम फलंदाजी करताना. खूप मोठा खेळाडू आहे. व्यावसायिक संघातून सुद्धा त्याला पण बघतो तोच पिंट्या जोशी. आज मात्र या मैदानावर सुरेख फलंदाजी केली आणि त्याच्या साथीला ॲज द ओपनरच्या भूमिकेत गेलेला फलंदाज आणि त्याची फलंदाजी आपण पाहिली सुरेंद्र लोखंडे उर्फ गठ्ठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. काय फलंदाजी केली या मैदानावर आज आणि धावांचा डोंगर उभा केला पहिल्या सत्रात फलंदाजी करताना नवापाडा संघाने. बघूया प्रति उत्तरा दाखल ॲज द ओपनरच्या भूमिकेत बंधूंनो आमचा हा 14गाव विभाग आणि 14गाव विभागातील सर्वोत्कृष्ट खेळ आम्ही पाहिलाय ज्या संघाच्या माध्यमातून तोच नावाली संघ या ठिकाणी मैदानाच्या दिशेने ॲज द ओपनरच्या भूमिकेत 2 फलंदाज जात असताना पिंट्या जोशी आणि कंपनी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. तरी स्पर्धा पाहतो आपण राष्ट्रवादी चषक. चांगली संकल्पना घेऊन आमचे जीवन शेठ वालीलकर यांच्या माध्यमातून पहिल्या पर्वातील स्पर्धा पाहतो आपण राष्ट्रवादी चषक. आणि खरोखरच कालच्या दिवसामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अर्जुन 11 टायगर संघाने खूप चांगली कामगिरी केली. कालच फायनलचं तिकीट बुक केलं. आज मात्र 8 संघामधून कोणचा संघ फाईट करण्यासाठी सज्ज असेल मेगा फिनालेमध्ये तो म्हणजे टायगर संघासमोर. बघा क्षेत्र व्यूह रचना पाहायची झाली तर यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो अर्धचंद्र वर्तुळकार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू या ठिकाणी
सुरेंद्र लोखंडेचा इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू थांबेल का आणि चांगला प्रयत्न परंतु चेंडू या दरम्यान मात्र सीमारेषा पार करतो. वर्तुळकार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेंद्र लोखंडे. पहिल्या चेंडूवर मात्र घानाघाती आघात करतो दिलीप पाटील. खासियत आहे या फलंदाजाची मोठे फटके मारण्याचे. अलाउंग द कार्पेटच्या साहाय्याने सुरेंद्रचा आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला आणि त्या दरम्यान मात्र अवधी असेल दिलीप पाटील कडे पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव घेण्याचा. 2 चेंडूचा सामना केला बघा दिलीप पाटील. अनुभव खूप आहे त्याच्याकडे. सुरेंद्र सारख्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर चौकाराने आघात करणं तितकंच सोपं नसतं मात्र ते करून दाखवलं दिलीप पाटील या फलंदाजाने. सुरेंद्रचा हा चेंडू आता मात्र बॅटचा पेस ओपन करतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतोय आणि पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव. अशा पद्धतीने एकडे धावफलक पुढे सरत असताना धावफलकी धावा या दुसऱ्या सत्रात बघतो आपण. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करताना धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर फक्त 6 धावा. आतापर्यंत सुरेंद्र लोखंडेने मात्र टिचून गोलंदाजी केली. पुन्हा एकदा तोच फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून 30 यार्ड सर्कलवर चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी करताना दिसतोय पिंट्या जोशीचा हा नवापाडा संघ. ज्या पद्धतीने आपण फलंदाजीचे पाहिली झंझावती सुरेंद्र लोखंडे आणि पिंट्या जोशी आणि तीच गोलंदाजी मात्र प्रत्युत्तरा दाखल करत असताना या मैदानावर पाहतो आपण सुरेंद्र लोखंडे या गोलंदाजाला. मात्र फुलटॉस होता या ठिकाणी यष्टीरक्षक बीट आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट. अशा पद्धतीने चेंडू मात्र लॉंग स्टॉपला धडक देतो आणि या पद्धतीने पंच आम्हाला इशारा करतात नो चेंडू. 1+4 5 धावा आणि या दरम्यान चेंडू असेल फ्री हिट. आता बघा उघडा डोळे पाहणी चेंडू असेल फ्री हिट बघूया परंतु हवा तसा मला वाटतं या ठिकाणी फायदा घेता आलेला नाही आणि या दरम्यान मात्र एक सुरेख चेंडू फेक करताना सुरेंद्र लोखंडे चेंडू डॉट धावापासून मात्र वंचित ठेवलं गेलंय ते म्हणजे फलंदाज सुरेश पाटीलला. अशा पद्धतीने काय किफायती गोलंदाजी करताना मात्र दिसतं सुरेंद्र लोखंडे. या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण आणि पंच आम्हाला इशारा करताना प्रवीण बंडवी पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकाचा विचार करायचा झाला तर धावफलकी धावा फक्त आणि फक्त 13. डीजे तर बघा पिंट्या जशी गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आम्हाला या ठिकाणी. यस चौधरी का? यस चौधरी गोलंदाजीसाठी येतो पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र सुरेश. आपल्या बॅटचा पेस ओपन करावा लागेल कारण 15 धावांची सरासरी आवश्यक असताना पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं. नावाली संघाला मात्र धावा आल्या फक्त 13. यस चौधरीचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फासला. क्षेत्ररक्षक सुरेंद्र लोखंडे या ठिकाणी झेलवर आणि चांगले झेलला जज करून फलंदाज बाद. या ठिकाणी पहिला धक्का नाबाली संघाला. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं. नाबाली संघाला मात्र धावा आले फक्त 13. यस चौधरीचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फासला. क्षेत्ररक्षक सुरेंद्र लोखंडे या ठिकाणी झेलवर आणि चांगले झेलला जज करून फलंदाज बाद. या ठिकाणी पहिला धक्का नाबाली संघाला.
तर बघा यश चौधरी मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून देतो. नावपाडा साकाला इनसाइड आउटच्या माध्यमातून इनफिल्डला भेल देऊन चेंडू या ठिकाणी ट्रायव्हल होत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगला फटका येतोय हा चौकार. सफलता प्राप्त करून देतो. आउटच्या माध्यमातून इनफिल्डला भेल देऊन चेंडू या ठिकाणी ट्रायव्हल होत नंतरच्या चेंडूवर मात्र दिलीपच्या बॅटमधून येतो एक संघर्षमय चौकार आपण पाहतो. पुन्हा एकदा यश तयार असेल गोलंदाजीसाठी. इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट कव्हरला चेंडू उचलून फेकेपर्यंत फलंदाज दिलीप कडे अवधी होता एकेरी स्वरूपाची धाव घेण्याचा. आणि आता मात्र एकेरी स्वरूपाची धाव दिलीपने घेतल्यानंतर सर्वप्रथम ॲट नंबर 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला पंचांग करून गार्ड घेत असताना राहुल पवार बंधूंनो खूप चांगलं बॅटल रंगेल यातील मात्र शंका नाही. 2 फलंदाज मात्र या ठिकाणी धुवाधार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले फलंदाज. बघा माझ्या तोंडात शब्द होता आणि तोच मला वाटतं राहुल पवारने ऐकला की काय. चेंडूला सरळ भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने बिग हिट फटका षटकार. मात्र शंका नाही. 2 फलंदाज मात्र या ठिकाणी धुवाधार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले फलंदाज. बघा आता खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी प्रयत्न होते गोलंदाजाचे आणि चुका करतो क्षेत्ररक्षक. डीप रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू फरार सीमारेषा पार. अजून एक चौकार. प्रसिद्ध असलेले फलंदाज. बघा वाजविता आम्हाला सुद्धा कॉमेंट्रीवर कॉन्सन्ट्रेशन करणे खूप गरजेचं आहे कारण महत्वपूर्ण सामना आहे. आणि राहुल पवारच्या बॅट मधून एक मोठा फटका. वाघाची धार फोडला पहाड आणि चेंडू सीमारेषा पार. राहुल पवार दाखवतोय एक दमदार षटकार. कॉमेंट्रीवर कॉन्सन्ट्रेशन करणे खूप गरजेचं आहे कारण महत्वपूर्ण सामना आहे. तर बघा पहिलं षटक होतं सुरेंद्र लोखंडाचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसरे षटक आपण पाहिलं आणि दुसऱ्या षटकात मात्र टार्गेट केलं गेलं यश चौधरीला आणि तब्बल धावा कुठून काढल्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात तब्बल 21. अशा प्रकारे 2 षटकांची सांगता असताना धावपलकाचा जर विचार करायचा झाला तर धावपलकी धावा तब्बल 34 म्हणजे 17 धावांची सरासरी. आवश्यक धावा सरासरीच्या मात्र पुढे जात असताना या ठिकाणी पाहतो आपण या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात नावाली संघाला. पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं सुरेंद्र लोखंडे तोच मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये असताना नागा एंड कडून सामोरा फलंदाज मात्र दिलीप पाटील. दिलीप पाटीलचा तडाखा या ठिकाणी. बघा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मध्ये असताना नागा एंड कडून सामोरा फलंदाज मात्र मी मागाशीच म्हटलं तर बॅटल चांगलं रंगेल आणि बॅटल रंगत असताना मात्र धुवाधार फलंदाजी. दिलीप पाटीलच्या बॅट मधून इनसाइड आउट. या फलंदाजाला थांबवावं कसं हेच मात्र नवापाडा संघाच्या गोलंदाजांना प्रश्न पडला असेल. पुन्हा एकदा षटकार. मी मागाशीच म्हटलं तर बॅटल चांगलं रंगेल आणि बॅटल रंगत असताना मात्र धुवाधार फलंदाजी. पाहायला मिळते आणि त्याचं संपूर्ण स्लोवर वर फेकला होता. एक फसवा चेंडू दिलीप पाटीलला मात्र बीट केला होता आणि त्याच दरम्यान लेग बायच्या स्वरूपात
येणारी एक धाव. पंच प्रवीण मडवी आम्हाला इशारा करताना एकेरी धावेने मात्र धावपलक पुढे सरत असताना धावपलकाचा जर विचार करायचा झाला तर धावपलकी धावा आमच्या बरोबर या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत पवन पाटील यांना पाहतो आम्ही. खरोखरच चांगली स्कोरर. आता मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट, मोठे फटके मारायचे होते, मारून झाल्यानंतर कुठेतरी आपली विकेट या ठिकाणी साबूत ठेवून हा सामना विजयाच्या दिशेने आपल्याला कसा जाता येईल तो प्रयत्न मात्र राहुल पवारच्या बॅटमधून सिंगलला प्राधान्य दिले आणि सिंगलच्या सहाय्याने धावपलक जाऊन पोहोचतोय तो 48. सुरेंद्रच्या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुरेंद्र लोखंडेचा हा तडाखा कसा थांबवणार हेच मला वाटतं गोलंदाजाचा कळण्याच्या आतच चेंडूला फिरकावून दिले या ठिकाणी. सरळ थेट षटकाच्या शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुरेंद्र तडाखा कसा थांबवणार हेच मला वाटतं. नवाली संघाचा या ठिकाणी दिलीप पाटील मारतो दनादन सिक्सर. आता मात्र चेंडूला केवळ दिशा दिली आणि नशीब बलवत्तर असल्यावर मग धाव संघाचा या ठिकाणी दिलीप पाटील मारतो सिक्सर. आता मात्र चेंडूला केवळ दिशा दिली आणि नशीब घरी घरी रथ झाले रामाचा नामाची काही बैसली गौरी ही नाव बरी ना. घरी घरी रथ झाले रामाचा नामाची काही बैसली गौरी ही नाव बरी. थँक्यू डीजे. तर बघा धावपलक जातो 3 षटकांच्या सांगतेना 58 वर. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती 17 धावांची. 12 चेंडू 17 धावा. दरम्यान दिलीप पाटीलला पारितोषिक आलंय ते म्हणजे आमच्या भंडारली गावचे समाजसेवक प्रेमनाथ पाटील यांच्याकडून तब्बल असला तरी बघूया. मागच्या षटकामध्ये आपण पाहिला राहुल पवारची समजदारीची भूमिका. सिंगल घेऊन ट्राय दिलं होतं दिलीप पाटीलच्या हातामध्ये. तीच काहीतरी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी मागच्या षटकामध्ये आपण पाहिला. केवळ दिशा दिली परंतु डीप रिजन मधून या ठिकाणी थोडीशी फंबल पाहायला मिळते. परंतु धावा घेण्याची घाई करत नाही कारण सरळ बॅटने जर फटके येत असेल तर मी म्हणतो या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात काय या फलंदाजानं बांधावं. ही स्ट्रॅटर्जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो दिलीप पाटील आणि राहुल पवार याचे. कुणालवर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हल्ला चढवला जातो. आतापर्यंत 2 चेंडू डिलिव्हर करताना 7 धावा खर्च करताना आता मात्र स्लोवर वर फेकला होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन या इथून जरी चांगली गोलंदाजी केली तरी सुद्धा सामन्यात कमबॅक करू शकतो हा नवापाडा संघ. परंतु त्यासाठी जास्तीत जास्त चेंडू हे निगेटिव्ह फेकावं लागतील. ते म्हणजे या 14 षटकात कुणाल ह्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू किपर मिस्टेक मुळे या ठिकाणी एक सिंगल पाहतोय आपण. सिंगलने धावपलक पुढे सरत असताना धावपलकाचा विचार करायचा झाला तर धावपलकी धावा या ठिकाणी पाहतोय आपण या फलंदाजी करणाऱ्या नावाली संघाच्या 66. आता मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. आता मात्र मोठा फटका या ठिकाणी ओळख आहे आणि प्रकार धावपलक जातो. हॅलो, तर पिट्ट जशी यायचं आहे आपण लगेचच. प्रेमनाथ पाटील भंडारले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी खरोखरच टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला फलंदाज पिट्ट्या जोशी याचा सन्मान केला जातो आमच्या मंचावर.
प्रेमनाथ पाटील भंडाले यांच्या शुभ हस्ते पिंट्या जोशी याचा सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील स्पर्धेसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील पिंट्या जोशी. तर बघूया सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय राहुल पवार. मॅरेथॉन इनिंग ज्याची पाहिली आपण तो ठरतोय या सामन्याचा सामनावीर.